Hello dear students, today we are going to learn and understand chapter number 2 angles from mathematics textbook standard 6 आणि त्यानंतर आपण सॉल्व्ह करणार आहोत प्रॅक्टिस सेट 2. टेक्स्टबुक मध्ये अशा प्रकारचं एक टेबल दिलेलं आहे. काय दिलेले आहे? कंप्लीट द फॉलोइंग टेबल. हा टेबल आपल्याला कंप्लीट करायला सांगितलेला आहे. इथे पाहताय, इथे अँगल दिलेले आहेत. 3 वेगवेगळ्या प्रकारचे अँगल्स आहेत. नेम ऑफ द अँगल आपल्याला राईट करायचे आहे. वर्टेक्स ऑफ द अँगल राईट करायचे आहेत आणि आर्म्स ऑफ द अँगल राईट करायचे आहे. फर्स्ट हा जो अँगल आहे, या अँगलचे काय नाव असणार आहे? काय नाव आपण लिहिणार? PRY अशा प्रकारे लिहिणार का? तर नाही. कशा प्रकारे अँगलचे नाव रीड करायचे असते? तर PYR किंवा RYP. पॉइंट Y हा या अँगलचा वर्टेक्स आहे. वर्टेक्स म्हणजे जिथे अँगल तयार झालेला आहे त्या पॉइंटला अँगलचा वर्टेक्स असे म्हणतात. चला तर मग आपण या अँगलचे नाव लिहूयात. अँगल PYR. इथे अँगलचे सिम्बॉल आपल्याला द्यायचे आहे आणि मगच आपल्याला अँगलचे नाव लिहायचे आहे. तर अँगल PYR और अँगल RYP. वर्टेक्स ऑफ द अँगल. या अँगलचा वर्टेक्स कोणता आहे? तर Y या पॉइंट जवळ अँगल तयार झालेला आहे. राईट करूयात वर्टेक्स Y. आता आपल्याला राईट करायचे आहे आर्म्स ऑफ द अँगल. या अँगलचे आर्म्स कोणते आहेत? आता पॉइंट Y हा वर्टेक्स आहे. या पॉइंट Y पासून 2 रेज इकडे गेलेले आहेत. रेज म्हणजेच आर्म्स. या अँगलचे आर्म्स कोणते आहेत मग? ते YP आणि YR. राईट करूयात YP आणि YR. आता नेक्स्ट अँगल आहे इथे. या अँगलचे काय नाव राईट करणार आपण? कसा अँगल तयार झालेला आहे हा? तर LMN. हे पहा इथे L वर्टेक्स M आणि N. वर्टेक्स हा नेहमी मध्येच ठेवायचा असतो. मग या अँगलचे काय नाव होणार? अँगल LMN किंवा अँगल NML. राईट करूयात और अँगल NML. या अँगलचा वर्टेक्स कोणता आहे? हे पहा, इथे पॉइंट M जवळ अँगल तयार झालेला आहे. मग या अँगलचा वर्टेक्स आहे M. आर्म्स. अँगलचे आर्म्स कोणते आहेत? ML अँड MN. राईट करूयात ML अँड MN. थर्ड अँगल हा दिलेला आहे. या अँगलचे काय नाव आहे? अँगल BOS और अँगल SOB. राईट करूयात अँगल BOS और अँगल SOB. वर्टेक्स कोणता आहे या अँगलचा? O. इथे O हा वर्टेक्स आहे. पॉइंट O जवळ अँगल तयार झालेला आहे म्हणून वर्टेक्स येणार O. आता आपल्याला राईट करायचे आहे आर्म्स ऑफ द अँगल. या अँगलचे आर्म्स कोणते आहेत? पहा बरं. O पासून B पर्यंत हा 1 आर्म आहे आणि त्यानंतर O पासून S पर्यंत हा सेकंड आर्म आहे. राईट करूयात OB अँड OS. नेक्स्ट आहे दिलेले यूज 2 स्टिक्स ऑफ डिफरंट कलर्स टू मेक द अँगल्स फ्रॉम अँगल A टू अँगल G. टेक्स्टबुकमध्ये अशा प्रकारचा एक चार्ट दिलेला आहे आणि काय दिलेले आहे की 2 स्टिक्स घ्यायचे आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे अँगल्स तयार करायचे आहेत. आता इथे या फर्स्ट पिक्चरमध्ये, पिक्चर A मध्ये काय दिलेले आहे? In figure A, the 2 sticks lie one upon the other. There is no change in their position. In this position, the angle between the sticks is called a zero angle. The measure of the zero angle is written as 0 degree. हे पहा, हे जे सिम्बॉल आहे ते आहे डिग्रीचे सिम्बॉल. 0 डिग्री अशा प्रकारे राईट केले जाते. आता इथे अँगल कसा तयार झालेला आहे तो आपण पाहूयात. 2 स्टिक्स घ्यायला सांगितलेले आहेत. ही 1 स्टिक घेतली आपण आणि ही दुसरी स्टिक घेतली आणि यांची पोझिशन आपल्याला कशी ठेवायला सांगितलेली आहे की एकमेकांवर या स्टिक्स ठेवायच्या आहेत. हे पहा अशा प्रकारे. मग जो अँगल तयार होणार आहे तो कोणता अँगल होणार आहे तयार? तर 0 डिग्रीचा. याचे मेजरमेंट कसे करणार आपण? तर 0 डिग्री. या अँगलला काय म्हणतात? 0 अँगल आणि याचे मेजर होते 0 डिग्री. हे आहे डिग्रीचे सिम्बॉल. अशा प्रकारे आपल्याला राईट करायचे असते 0 डिग्री अँगल. नेक्स्ट पाहूयात. आता इथे सेकंड नंबरला हे पिक्चर दिलेले आहे अँगलचे. आपण सेकंड नंबर पाहणारच आहोत पण त्याही आधी आपण थर्ड नंबरचा अँगल पाहूयात. आता इथे हा थर्ड नंबरचा अँगल दिलेला आहे. द अँगल फॉर्म्ड इन फिगर C इज डॅश अँगल. आता इथे कोणता अँगल तयार झालेला आहे? आपण स्टिक्स थ्रू पाहून घेऊयात. ही
फर्स्ट स्टिक आहे आणि जी सेकंड स्टिक आहे ती कशा प्रकारे ठेवलेली आहे, अशा प्रकारे ठेवलेली आहे जेणेकरून एक एल फॉर्म होईल. मग हा जो अँगल असतो अशा प्रकारचा, या अँगलला काय म्हणतात, या अँगलला म्हणतात अ राईट अँगल. ज्या अँगलचे मेजरमेंट 90 डिग्री असते त्या अँगलला म्हणतात राईट अँगल. आणि 90 डिग्री म्हणजे काय होते तर एक एल फॉर्म होतो. ठीक आहे. अँड अँगल ऑफ 90 डिग्री इज कॉल्ड अ राईट अँगल. हा जो अँगल आहे तो 90 डिग्रीचा असतो. आता आपण हा जो सेकंड अँगल दिलेला आहे तो पाहून घेऊयात. नाव कीपिंग वन स्टिक इन प्लेस, टर्न द अदर वन अराउंड ॲज शोन इन द फिगर. द अँगल फॉर्म्ड इन फिगर बी इज डॅश अँगल. आता इथे काय फरक आहे बी आणि सी पिक्चरमध्ये. ही जी सेकंड स्टिक आहे ती थोडीशी या साईडला खाली वाकवलेली आहे. इथे एल फॉर्म होत होता बरोबर, आणि ही आता सेकंड पिक्चरमध्ये कशा प्रकारे ठेवलेली आहे स्टिक तर थोडी एल पेक्षा खाली आहे. मग अशा प्रकारच्या अँगलला काय म्हणतात तर ॲनअक्यूट अँगल. जो 90 डिग्रीपेक्षा कमी असतो त्या अँगलला ॲनअक्यूट अँगल असे म्हणतात. अँड अँगल ग्रेटर दॅन 0 डिग्री बट लेस दॅन 90 डिग्री इज कॉल्ड ॲन अक्यूट अँगल. असा अँगल की जो 0 डिग्रीपेक्षा मोठा असतो, जास्त असतो, पण 90 डिग्रीपेक्षा कमी असतो त्याला काय म्हणतात ॲनअक्यूट अँगल. मग तो अक्यूट अँगल हा कसाही असू शकतो. फॉर एक्झाम्पल तो अशा प्रकारे असू शकतो, हा 0 डिग्रीपेक्षा मोठा आहे पण 90 डिग्रीपेक्षा छोटा आहे. मग अशा प्रकारच्या अँगलला सुद्धा ॲनअक्यूट अँगल म्हणणार. त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या अँगलला सुद्धा ॲनअक्यूट अँगल म्हणणार. हा सुद्धा 0 डिग्रीपेक्षा मोठा आहे आणि 90 डिग्रीपेक्षा छोटा आहे. त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या अँगलला सुद्धा जो की 90 डिग्रीपेक्षा थोडासाच कमी आहे या अँगलला सुद्धा ॲनअक्यूट अँगल असेच म्हणणार. नेक्स्ट आपण पाहूयात. आता इथे हा 90 डिग्रीचा अँगल आहे. 90 डिग्रीच्या अँगलला राईट अँगल असे म्हणतात. आणि जो अँगल 0 डिग्रीपेक्षा मोठा असतो पण 90 डिग्रीपेक्षा छोटा असतो त्या अँगलला काय म्हणतात ॲनअक्यूट अँगल. आणि इथे या फिगरमध्ये पाहताय हा अँगल कसा आहे 90 डिग्रीपेक्षा इथे हा मोठा अँगल आहे. मग जो अँगल 90 डिग्रीपेक्षा मोठा असतो त्या अँगलला काय म्हणणार, त्या अँगलला म्हणणार ॲन ऑब्ट्यूस अँगल. अँड अँगल ग्रेटर दॅन 90 डिग्री बट लेस दॅन 180 डिग्री इज कॉल्ड ॲन ऑब्ट्यूस अँगल. आता 180 डिग्रीचा अँगल कसा असतो तेही आपण पाहणारच आहोत आणि त्या अँगलला काय म्हणतात तेही आपण पाहणार आहोत. पण हे 3 अँगल तुमच्या लक्षात आले का. हा आहे अक्यूट अँगल जो 90 डिग्रीपेक्षा छोटा आहे. हा आहे राईट अँगल जो 90 डिग्रीचा आहे. आणि 90 डिग्रीपेक्षा मोठा जो अँगल असतो त्या अँगलला म्हणतात ॲन ऑब्ट्यूस अँगल. आता इथे फिगर ई मध्ये पहा कशा प्रकारे अँगल फॉर्म झालेला आहे. इथे फिगर डी मध्ये आपण पाहिले की जो अँगल 90 डिग्रीपेक्षा मोठा असतो त्याला ऑब्ट्यूस अँगल म्हणतात. आता या फिगरमध्ये हे जी सेकंड स्टिक आहे ती अशा प्रकारे आहे आणि पुढे मग तीच स्टिक पुढे अशा प्रकारे नेलेली आहे आणि अशी स्ट्रेट ठेवलेली आहे. यामुळे काय झालेले आहे या फिगरमध्ये एक स्ट्रेट लाईन तयार झालेली आहे. ही जी स्टिक आहे ती इथून या साईडला अशा प्रकारे नेलेली आहे. त्यामुळे हा जो अँगल फॉर्म झालेला आहे या अँगलला काय म्हणतात, या अँगलला म्हणतात स्ट्रेट अँगल. इफ द स्टिक इज टर्न्ड फर्दर इन द डिरेक्शन शोन इन फिगर डी वी गेट अ पोझिशन ॲज इन फिगर ई. फिगर डी मध्ये जशा प्रकारे ही स्टिक ठेवलेली आहे त्या स्टिकला आणखी आपण पुढे पुढे नेलं आणि फिगर ई मध्ये दाखवल्याप्रमाणे आपण ही स्टिक ठेवली तर काय होते तयार, एक अँगल फॉर्म होतो. आणि कशा प्रकारचा अँगल फॉर्म होतो, इथे एक स्ट्रेट लाईन आपल्याला फॉर्म झालेली दिसत आहे. मग या प्रकारच्या अँगलला काय म्हणतात स्ट्रेट अँगल. अँड अँगल लाईक दिस इज कॉल्ड अ स्ट्रेट अँगल. अ स्ट्रेट अँगल मेजर्स 180 डिग्री. आणि या अँगलचे मेजरमेंट काय असते तर 180 डिग्री एवढा हा अँगल मेजर करतो. आपण पाहूयात कशा प्रकारे हा स्ट्रेट अँगल तयार होतो. हा आहे 90 डिग्री अँगल म्हणजेच राईट अँगल. आता ही जी स्टिक आहे ती अशा प्रकारे नेली की ऑब्ट्यूस अँगल तयार होतो. 90 डिग्रीपेक्षा जो जास्त असतो त्याला ऑब्ट्यूस अँगल असे म्हणतात. आता ही जी रेड कलरची स्टिक आहे तिला अजून आपण पुढे नेलं तर काय होते, एक स्ट्रेट लाईन फॉर्म होते. हा सुद्धा एक अँगलच आहे. मग अशा प्रकारच्या अँगलला काय म्हणतात स्ट्रेट अँगल. आणि ह्याचे मेजरमेंट किती असते तर 180 डिग्री. नेक्स्ट आपण दिलेला अँगल पाहूयात फिगर एफ मध्ये कशा प्रकारे दिलेला आहे.
फिगर ई मध्ये हा स्ट्रेट अँगल तयार होत होता आणि हा 180 डिग्रीचा असतो. आता ही जी स्टिक आहे ती स्टिक आणखी पुढे नेलेली आहे. यामुळे काय झालेले आहे, इफ द स्टिक इज टर्न्ड इवन फर्दर ॲज शोन इन फिगर ई, we get an angle like the one in figure F. This angle is greater than 180 degree. Such an angle is called a reflex angle. आता फिगर ई मध्ये हा स्ट्रेट अँगल तयार झालेला होता. ही जी स्टिक आहे ती आपण आणखी पुढे नेली, त्यामुळे काय झालेले आहे की हा जो अँगल तयार झालेला आहे तो 180 डिग्रीपेक्षा मोठा अँगल तयार झालेला आहे. मग अशा प्रकारच्या अँगलला काय म्हणतात, रिफ्लेक्स अँगल. A reflex angle is greater than 180 degree and less than 360 degree. हा 180 डिग्री पेक्षा मोठा असतो आणि 360 डिग्री पेक्षा छोटा असतो. आता 360 डिग्रीचा अँगल कसा असतो, इथे हा नेक्स्ट फिगर मध्ये दाखवलेला आहे त्याप्रमाणे. The stick in figure F completes one round and comes back to its original position as in figure G. It turned through 180 degree till it made a straight angle and 180 degree after making the straight angle, thus completing 360 degree in all. An angle made in this way is called a full or complete angle. The measure of a complete angle is 360 degree. आता इथे फिगर एफ मध्ये हा जो अँगल फॉर्म झालेला आहे तो 180 डिग्रीपेक्षा मोठा आहे, म्हणून याला रिफ्लेक्स अँगल म्हणतात. आता ही जी स्टिक आहे ती आणखी पुढे 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 नेऊन पुन्हा या फर्स्ट पोझिशनवर आणली. इथे पाहता या फिगरमध्ये दाखवलेले आहे कशा प्रकारे ती स्टिक इथून पूर्ण अशी फिरवून पुन्हा या पोझिशनला आणलेली आहे. मग अशा प्रकारच्या अँगलला काय म्हणतात, फुल ऑर कम्प्लीट अँगल. आणि याचे मेजरमेंट किती असते तर 360 डिग्री इतके असते. इकडे पहा, अजिबात कन्फ्यूज व्हायचं नाहीये. हा आहे झिरो अँगल. झिरो अँगलचे मेजर किती असते, 0 डिग्री. का 0 डिग्री असते, कारण दोन्ही स्टिक्स एकमेकांवर असतात. मग अशा प्रकारच्या अँगलला झिरो अँगल असे म्हणतात. त्यानंतर जी सेकंड स्टिक असते, आता ही जी रेड स्टिक आहे ती पूर्ण इकडून फिरून या साईडला आलेली आहे आणि एक स्ट्रेट लाईन फॉर्म झालेली आहे आणि याचे मेजर आहे 180 डिग्री आणि अशा प्रकारच्या अँगलला म्हणतात स्ट्रेट अँगल. त्याचप्रमाणे आता या फिगरमध्ये पहा, ही जी रेड स्टिक आहे ती 0 डिग्रीवरून फिरत 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 अशी पूर्ण एक राऊंड कंप्लीट केलेला आहे आणि पुन्हा ओरिजिनल प्लेसवर आलेली आहे, ओरिजिनल पोझिशनवर आलेली आहे. मग अशा प्रकारच्या अँगलला काय म्हणतात, फुल ऑर कम्प्लीट अँगल. पुन्हा आपण काही गोष्टी रिवाइज करूयात. इथे हा 0 अँगल आहे, 0 डिग्री अँगल. 0 डिग्री अँगल कधी फॉर्म होतो, जेव्हा दोन्ही स्टिक्स एकमेकांवर असतात तेव्हा. त्यानंतर आपण पाहिले राईट अँगल. राईट अँगल हा 90 डिग्रीचा असतो आणि राईट अँगलपेक्षा छोटा जो अँगल असतो त्या अँगलला काय म्हणतात, ॲन अक्यूट अँगल. 90 डिग्रीपेक्षा मोठा जो अँगल असतो त्या अँगलला म्हणतात ॲन ऑब्ट्यूस अँगल. त्यानंतर दिलेला आहे स्ट्रेट अँगल. इथे हा ऑब्ट्यूस अँगल होता जो 90 डिग्रीपेक्षा मोठा होता पण 180 डिग्रीपेक्षा छोटा होता, त्याला ऑब्ट्यूस अँगल असे म्हणतात. त्यानंतरचा अँगल दिलेला आहे स्ट्रेट अँगल. इथे पाहताय एक स्ट्रेट लाईन फॉर्म झालेली आहे दोन्ही स्टिक्स पासून आणि जो अँगल फॉर्म झालेला आहे त्यामुळे त्याला स्ट्रेट अँगल असे म्हणतात आणि हा 180 डिग्रीचा असतो. त्यानंतर 180 डिग्रीपासून पुढे जर आपण स्टिक नेली तर जो अँगल फॉर्म होतो त्या अँगलला म्हणतात रिफ्लेक्स अँगल आणि हा अँगल 180 डिग्रीपेक्षा मोठा असतो पण 360 डिग्रीपेक्षा छोटा असतो, म्हणून अशा प्रकारच्या अँगलला रिफ्लेक्स अँगल असे म्हणतात. नेक्स्ट फिगरमध्ये दिलेला आहे फुल ऑर कम्प्लीट अँगल. जेव्हा सेकंड स्टिक ही 0 डिग्रीपासून पूर्ण फिरून पुन्हा त्याच्या ओरिजिनल प्लेसवर येते, ओरिजिनल पोझिशनवर येते, तेव्हा त्या अँगलला काय म्हणतात, कम्प्लीट अँगल आणि त्याचे मेजर किती असते, 360 डिग्री. आता आपण सॉल्व्ह करूयात प्रॅक्टिस सेट 2. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, मॅच द फॉलोइंग. इथे मेजर्स ऑफ द अँगल दिलेले आहे आणि या साईडला दिलेले आहे टाईप ऑफ अँगल. 180 डिग्रीच्या अँगलला काय म्हणतात, 180 डिग्रीच्या अँगलमुळे एक स्ट्रेट लाईन फॉर्म होते त्यामुळे त्या अँगलला म्हणतात स्ट्रेट अँगल. 240 डिग्रीच्या अँगलला काय म्हणणार, आता इथे 180 डिग्रीपेक्षा हा अँगल मोठा आहे पण 360 पेक्षा छोटा आहे, मग अशा अँगलला काय म्हणणार, रिफ्लेक्स अँगल. 360 डिग्रीच्या अँगलला काय म्हणतात, कम्प्लीट अँगल आणि 0 डिग्री अँगलला काय म्हणणार, झिरो अँगल. आन्सर्स राईट करूयात. एक्झाममध्ये नेहमी अशा प्रकारे आन्सर्स राईट करायचे. 180 डिग्रीच्या अँगलला म्हणणार स्ट्रेट अँगल, 240 डिग्री अँगलला रिफ्लेक्स अँगल म्हणतो आपण, 360 डिग्री अँगलला आपण म्हणतो कम्प्लीट अँगल आणि 0 डिग्री अँगलला म्हणतो झिरो अँगल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, क्वेश्चन नंबर 2.
द मेजर्स ऑफ सम अँगल्स आर गिवन बिलो. आता इथे काही मेजर्स दिलेले आहेत. राईट द टाईप ऑफ इच अँगल, आणि प्रत्येक अँगलचा आपल्याला टाईप राईट करायचा आहे. तुम्हाला आता माहीतच आहे की जेव्हा अँगल 0 डिग्रीचा असतो तेव्हा त्याला काय म्हणतात, झिरो अँगल. जेव्हा अँगल 90 डिग्रीचा असतो तेव्हा त्याला म्हणतात राईट अँगल. जेव्हा अँगल 180 डिग्रीचा असतो तेव्हा त्याला म्हणतात स्ट्रेट अँगल. आणि जेव्हा अँगल 360 डिग्रीचा असतो तेव्हा त्याला म्हणतात कम्प्लीट अँगल. आता 0 डिग्रीपेक्षा मोठा पण 90 डिग्रीपेक्षा छोटा जो अँगल असतो त्या अँगलला काय म्हणणार, त्या अँगलला आपण म्हणतो अक्यूट अँगल, राईट. आणि जो अँगल 90 डिग्रीपेक्षा मोठा असतो, 180 डिग्रीपेक्षा छोटा असतो, मग अशा अँगलला आपण काय म्हणतो, अशा अँगलला आपण म्हणतो ऑब्ट्यूस अँगल. जो अँगल 180 डिग्रीपेक्षा मोठा असतो पण 360 डिग्रीपेक्षा छोटा असतो, अशा अँगलला आपण काय म्हणतो, अशा अँगलला आपण म्हणतो रिफ्लेक्स अँगल. आता इथे मेजर्स दिलेले आहेत, त्यानुसार आपण त्या अँगलचा टाईप राईट करूयात. सो फर्स्ट दिलेले आहे 75 डिग्री. 75 डिग्रीच्या अँगलला काय म्हणतो पाहूयात आपण. 75 डिग्री 0 डिग्रीपेक्षा मोठा आहे आणि 90 डिग्रीपेक्षा छोटा आहे, मग त्याला काय म्हणणार, अक्यूट अँगल. नेक्स्ट आहे 0 डिग्री. 0 डिग्रीला काय म्हणतात, झिरो अँगल. राईट करूयात, 0 डिग्रीला म्हणतात झिरो अँगल. नेक्स्ट आहे 3 नंबरला 215 डिग्री. आता 215 हा 180 पेक्षा मोठा आहे आणि 360 पेक्षा छोटा आहे, मग अशा प्रकारच्या अँगलला काय म्हणणार, येस, रिफ्लेक्स अँगल. नेक्स्ट दिलेला आहे 4 नंबरला 360 डिग्री. 360 डिग्रीला काय म्हणतो आपण, कम्प्लीट अँगल. राईट करूयात, कम्प्लीट अँगल. 5 नंबरला दिलेले आहे 180 डिग्री. 180 डिग्री अँगलमुळे काय होते, एक स्ट्रेट लाईन फॉर्म होते, मग त्याला काय म्हणतात, स्ट्रेट अँगल. 6 नंबरला दिलेले आहे 120 डिग्री. 120 डिग्री 90 डिग्रीपेक्षा मोठा आहे, 180 डिग्रीपेक्षा छोटा आहे, मग त्याला काय म्हणणार, ऑब्ट्यूस अँगल. नेक्स्ट आहे 7 नंबरला 148 डिग्री. 148 90 डिग्रीपेक्षा मोठा आणि 180 डिग्रीपेक्षा छोटा, मध्ये कुठेतरी येतो, बरोबर. मग 148 डिग्री अँगलला काय म्हणणार, अन ऑब्ट्यूस अँगल. लास्ट दिलेले आहे 90 डिग्री. 90 डिग्री अँगलला काय म्हणतो आपण, राईट अँगल. राईट करूयात, 90 डिग्री अँगलला म्हणणार राईट अँगल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 3. लुक ॲट द फिगर्स बिलो अँड राईट द टाईप ऑफ ईच ऑफ द अँगल्स. आता इथे अँगल्स दिलेले आहेत आणि त्यांचे टाईप राईट करायचे आहेत आपल्याला. आता हा जो फिगर ए ला अँगल दिलेला आहे तो 90 डिग्रीपेक्षा छोटा आहे, बरोबर. 0 डिग्रीपेक्षा मोठा आहे पण 90 डिग्रीपेक्षा छोटा आहे, मग अशा अँगलला आपण म्हणणार अक्यूट अँगल. आता हा अँगल पहा, फिगर बी ला दिलेला. इथे अशा प्रकारे हा एल फॉर्म होत आहे आणि इथे पाहताय हा जो अँगल इथे दिलेला आहे, अशा प्रकारे जेव्हा दिलेला असतं तेव्हा तो 90 डिग्रीचा अँगल असतो आणि त्याला म्हणतात राईट अँगल. आता हा अँगल पहा, या फिगरमध्ये जशा प्रकारचा अँगल दिलेला आहे तो अँगल पाहून बरेच जण कन्फ्यूज होतात आणि याला ऑब्ट्यूस अँगल म्हणून राईट करतात. आता इथे अँगलची डिरेक्शन पहा बरं कशी दिलेली आहे. अँगलचा हा एक आर्म आहे आणि हा सेकंड आर्म आहे. सेकंड आर्म इथून फिरून असा या ठिकाणी आलेला आहे, मग हा अँगल कोणता आहे, लक्षात घ्या. हा अँगल कसा येणार आहे, हे दोन्ही आर्म्स एकमेकांवर असल्यावर हा 0 डिग्री होणार आणि हा जो सेकंड आर्म आहे तो या आर्मवरून फिरून इकडे या साईडला असा आलेला आहे, मग हा अँगल कोणता आहे, रिफ्लेक्स अँगल. जर हा जो सेकंड बार आहे तो अशा प्रकारे खाली असता, या ठिकाणी जर असता तर एक स्ट्रेट लाईन फॉर्म झाली असती, म्हणजेच स्ट्रेट अँगल फॉर्म झाला असता. स्ट्रेट अँगल 180 डिग्रीचा असतो, पण हा जो आर्म आहे तो फिरून अजून इकडे पुढे गेलेला आहे, म्हणजेच हा कोणता अँगल आहे, 180 डिग्रीपेक्षा जास्त आहे, मोठा आहे, मग हा रिफ्लेक्स अँगल आहे. नेक्स्ट फिगर डी मध्ये काय दिलेले आहे, इथे हा आर्म जो दिलेला आहे तो असा फिरून इकडे आलेला आहे आणि त्यामुळे एक स्ट्रेट लाईन फॉर्म झालेली आहे, म्हणजेच हा 180 डिग्रीचा अँगल आहे आणि हा याला म्हणतात स्ट्रेट अँगल. आता इथे हा अँगल पहा, इथे दोन्ही आर्म्स एकमेकांवर आहेत, मग अशा प्रकारच्या अँगलला काय म्हणतात, अशा प्रकारच्या अँगलला म्हणतात झिरो अँगल. आता इथे सुद्धा दोन्ही आर्म्स एकमेकांवर आहेत, पण एक जो आर्म आहे, सेकंड आर्म जो आहे तो इथून फिरून असा इकडे आलेला आहे त्याच्या ओरिजिनल प्लेसवर,
म्हणजेच याचे मेजर किती आहे 360 डिग्री आणि 360 डिग्रीच्या अँगलला म्हणतात कम्प्लीट अँगल. मग इथे आपण राईट करूयात कम्प्लीट अँगल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. यूज अ प्रोट्रॅक्टर टू ड्रॉ अन अक्यूट अँगल, अ राईट अँगल अँड अन ऑब्ट्यूस अँगल. प्रोट्रॅक्टर म्हणजे काय हे तुम्हाला माहीतच आहे. आपण 5th स्टँडर्डला याचा डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे, तरी एकदा रिव्हिजन आपण करूयात. The semicircular edge of a protractor is divided into 180 equal parts. Each part is 1 degree. 1 degree is written as 1 degree. हा जो सेमीसर्क्युलर प्रोट्रॅक्टर आहे तो 180 इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड केलेला आहे. म्हणजेच या प्रोट्रॅक्टरचे 180 इक्वल पार्ट्स आहेत आणि त्याचा जो 1 पार्ट आहे त्याला 1 डिग्री असे म्हणतात. The center of the circle of which the protractor is a half part is called the center of the protractor. A diameter of that circle is the baseline or line of reference of the protractor. आता इथे या प्रोट्रॅक्टरमध्ये हा जो पॉइंट आहे या पॉइंटला प्रोट्रॅक्टरचा सेंटर असे म्हणतात आणि हा सर्कलचा जो डायमीटर आहे या लाईनला काय म्हणतात, लाईन ऑफ रेफरन्स असे म्हणतात. The divisions on a protractor, for example, the degrees can be marked in 2 ways. The division 0, 10, 20, 30 till 180 are marked anti-clockwise or from right to left. The divisions 0, 10, 20, 30 till 180 are also marked clockwise or serially from left to right. आता या प्रोट्रॅक्टरवर अँगल्स कशा प्रकारे मेजर करतात. 2 प्रकारे आपण अँगल्स मेजर करू शकतो या प्रोट्रॅक्टरवर. इथे पाहताय, इथे 0 पासून चालू होतो अँगल. 0, 1, 2, 3 असं 10, मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 असं पुढे 180 पर्यंत. त्याचप्रमाणे आपण या बाजूने सुद्धा अँगल मेजर करू शकतो. इथे दिलेले आहे 0, 10, 20, 30, 40, 50 अशा प्रकारे इथे 180 पर्यंत आहे. तर आपण आता ड्रॉ करूयात अक्यूट अँगल, राईट अँगल आणि ऑब्ट्यूस अँगल. प्रोट्रॅक्टर घेऊयात आणि अक्यूट अँगल ड्रॉ करूयात फर्स्ट आपण. त्यासाठी काय करावं लागणार आहे, आपल्याला एक लाईन घ्यावी लागणार आहे स्ट्रेट, एक रे. त्याच्यावर आपल्याला प्रोट्रॅक्टर अशा प्रकारे ठेवावं लागणार आहे. इथे पाहताय प्रोट्रॅक्टर कशा प्रकारे ठेवला आहे मी. लाईनचा हा जो एंड पॉइंट आहे, या रेचा जो हा एंड पॉइंट आहे त्या एंड पॉइंटवर मी प्रोट्रॅक्टरचा सेंटर ठेवलेला आहे. आणि आता आपल्याला अक्यूट अँगल ड्रॉ करायचा आहे. अक्यूट अँगल म्हणजे काय, जो 0 डिग्रीपेक्षा मोठा असतो पण 90 डिग्रीपेक्षा छोटा असतो त्याला अक्यूट अँगल असे म्हणतात. आता ही जी बेसलाईन आहे प्रोट्रॅक्टरची ती या आर्मवर ठेवलेली आहे आणि इथे 0 आहे, बरोबर, लाईनच्या इथे 0 आहे. मग आपण अशा प्रकारे मेजर करणार आहोत अँगल, राईट. आता आपण अक्यूट अँगल ड्रॉ करूयात. इथे 10 आहे, 20, 30. आता आपण 60च्या इथे पॉइंट घेऊयात आणि अक्यूट अँगल ड्रॉ करूयात. आता इथे हा एक आर्म आपण ड्रॉ केला आणि तयार झालेला आहे अक्यूट अँगल. हा किती डिग्रीचा आहे, 60 डिग्रीचा. नेक्स्ट आता आपण राईट अँगल ड्रॉ करूयात. त्यासाठी एक आर्म ड्रॉ करूयात अँगलचा आणि हा जो प्रोट्रॅक्टर आहे तो इथे या एंड पॉइंटला सेंटर प्रोट्रॅक्टरचं घेऊयात आणि ड्रॉ करूयात. राईट अँगल म्हणजे काय, 90 डिग्रीचा अँगल, राईट. मग इथे या ठिकाणी आपण पॉइंट घेऊयात आणि प्रोट्रॅक्टर बाजूला करूयात. स्केलच्या हेल्पने इथे अशी लाईन ड्रॉ करूयात. आता हा किती डिग्रीचा अँगल आहे, 90 डिग्रीचा. यालाच राईट अँगल असे म्हणतात. आता ऑब्ट्यूस अँगल ड्रॉ करूयात. त्यासाठी एक आर्म ड्रॉ करूयात अँगलचा. आर्मच्या एंड पॉइंटला प्रोट्रॅक्टरचं सेंटर ठेवूयात आणि ऑब्ट्यूस अँगल ड्रॉ करूयात. ऑब्ट्यूस अँगल म्हणजे काय, जो 90 डिग्रीपेक्षा मोठा असतो पण 180 डिग्रीपेक्षा छोटा असतो. अशा अँगलला ऑब्ट्यूस अँगल असे म्हणतात. तो अँगल 90 डिग्रीपासून 180 डिग्रीपर्यंत कुठेही घेऊ शकतो. आता इथे हा आहे 90 डिग्रीचा अँगल, तो राईट अँगल आहे. मग आर्म आपण इथे जरी घेतला सेकंड आर्म अँगलचा तरी तो ऑब्ट्यूस अँगल होणार, किंवा इथे जरी ठेवला 120 डिग्रीवर तरी तो ऑब्ट्यूस अँगल होणार. आता आपण ड्रॉ करूयात 140 डिग्रीचा ऑब्ट्यूस अँगल. त्यासाठी आपण इथे घेतलेला आहे एक पॉइंट. आता प्रोट्रॅक्टर बाजूला करूयात. स्केलच्या मदतीने इथे एक ॲरो ड्रॉ करूयात, एक आर्म ड्रॉ करूयात. आता हा तयार झालेला आहे 140 डिग्रीचा ऑब्ट्यूस अँगल. इथे हे तीनही अँगल आपण पुन्हा पाहूयात. हा फर्स्ट आहे अक्यूट अँगल,
सेकंड राईट अँगल आणि थर्ड ऑब्ट्यूस अँगल. माय डिअर लर्नर्स, इथे आपला हा एक्सरसाइज कंप्लीट झालेला आहे. If you found this video helpful and learned something new, don't forget to hit that like button to show your support. And if you are new here, subscribe to the channel so you never miss out on further content like this. Thanks for watching. That's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.